आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे. राज्य सरकारचा नुकताच अर्थसंकल्प सादर झालेला आहे. ओबीसी संदर्भात तुम्हाला ज्या निधीची अपेक्षा होती, वाढीव निधीची, ती पाहायला मिळत नाही. नक्कीच नेहमीप्रमाणे आता यावर्षीसुद्धा जो बजेट 6 तारखेला सादर झाला आणि आमच्या ओबीसी विभागाला फक्त 4,600 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, जी प्रत्यक्षात जी मागणी आहे आणि प्रत्यक्षामध्ये ओबीसी जेवढे मंत्रालय सुरू केलेलं आहे, महाज्योती सुरू केलेली आहे, विजयंतीचे आश्रमशाळा आहेत, आता हॉस्टेल आहे, स्वाधार योजना आहे आणि इतरही ज्या काही योजना सरकारला राबवायच्या असतात, याच्याकरता जवळजवळ 9 ते 10,000 कोटीची आवश्यकता आहे. आणि एवढी आवश्यकता असताना आणि ओबीसी मंत्रालय, महाज्योती या सर्वांकडून मागणी आल्यानंतर त्या मागणीच्या फक्त अर्धी तरतूद राज्य सरकार करते आणि त्याच्यामुळे वर्षभर यावर्षी आता 25-26 वर्ष 31 मार्चला संपेल, अजूनपर्यंत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. हॉस्टेलमध्ये निर्वाह भत्ता वेळेवर मिळत नाही. PhD संशोधकांना निर्वाह भत्ता आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या वेळेवरती मिळत नाही. हे याचं कारणच एक आहे की राज्य सरकार ओबीसीच्या ज्या काही योजना सरकारने सुरू केल्या, मी लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणणार नाही, पण ज्या काही योजना सरकारने सुरू केल्या त्यांना जेवढ्या निधीची गरज आहे तेवढ्या निधीची तरतूद हे अर्थसंकल्पामध्ये करायला पाहिजे, तरच वेळेवर विद्यार्थ्यांना सर्व सोयी आणि सवलती मिळतील, अन्यथा मिळणार नाही. एक वर्ष होऊन जर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नसेल तर कसे विद्यार्थी शिक्षण घेणार, हॉस्टेलमध्ये कसे राहणार, निर्वाह भत्ता मिळणार नसेल तर ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश नाही मिळते भाड्याच्या घरात कसे राहणार, याचा विचार सरकारने करावा. आणि आपल्यामार्फत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील, कारण मुख्यमंत्र्यांनी जे बजेट सादर केलं म्हणून जेवढी प्रत्यक्षामध्ये गरज आहे तेवढ्या ओबीसी समाजाला निधी उपलब्ध करून आम्ही ओबीसीच्या हिताचं काम करतो हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा, अशी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मागणी करतो. मला एक सांगा की गेल्या वर्षीच्या जो तरतूद करण्यात आली होती अर्थसंकल्पामध्ये, त्यापैकी किती निधी आतापर्यंत मिळाला किंवा त्यातलाही बराचसा निधी शिल्लक आहे? नाही, त्याची मला माहिती घ्यावी लागेल, खरं म्हणजे मी अजून सांगत नाही. पण मिळाला जरी असेल तरी जेवढी आवश्यकता आहे तेवढा निधी नाही आहे ना, त्याच्यामुळे हे सर्व अडचणी होतात. जेवढी आवश्यकता ओबीसी मंत्रालयाला आणि महाज्योतीला आवश्यक आहे तेवढी तरतूदच होत नाही, त्याच्यामुळे अनेक योजनांचे पैसे वेळेवर येत नाही. आणखी एक महत्त्वाचा विषय की ज्या प्रकारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मधल्या काळात वक्तव्य केलं की 48 लाख ओबीसी नोंदी सापडल्या, 12 लाख ओबीसींना ओबीसी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. याला घेऊन राज्यामध्ये प्रचंड द्विधामन स्थिती पाहायला मिळत आहे ना, विशेष करून ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. नाही, त्याचं कारणच एक आहे. हे बघा, कारण असं आहे की जी काही आकडेवारी मान्य न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमाने किंवा त्यांना समोर करून उपसमितीच्या अध्यक्षांनी ही मांडलेली आहे, त्या आकडेवारीमध्ये एकवाक्यता दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती असो, उपसमितीच्या अध्यक्षांनी दिलेली माहिती असो की आणखी न्यायमूर्ती शिंदे समितींच्या माध्यमातून आणखी दिली, ही माहिती ही एकसारखी असायला पाहिजे. म्हणजे 2023 पर्यंत असा गाजाबाजा करण्यात आला होता, म्हणजे 23 नंतर शिंदे समितीचा पहिला अहवाल जेव्हा आला, 58 लाख आपल्या सर्वांना 58 लाखाचा आकडा पाठ झालेला आहे. आता कुठं गेले 58 लाख? 58 लाखावरून तुम्ही आता 48 लाख म्हणता, मग आकडा कोणता खरा आहे? आणि म्हणून मी याच्यापूर्वीसुद्धा वारंवार मागणी केली आपल्या माध्यमातून की न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना व्हायच्या पूर्वीच्या किती नोंदी होत्या, शिंदे समितीची स्थापना झाल्यानंतर किती नोंदी सापडल्या, आणि आता 2 सप्टेंबरची जो जी आज निघाला ज्याला काय म्हणून आपण हैदराबाद गॅजेटचा, त्याच्यानंतर किती नोंदी सापडल्या, असा अहवाल त्यांनी द्यायला पाहिजे ना. संभ्रम सर्व याच्यामध्ये होत आहे. 12 लाख कुठेतरी राज्यातल्या कोणी या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा सगळं संभ्रम दूर करायला पाहिजे. नक्कीच मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालायला पाहिजे की जी काही आकडेवारी आपण पत्रकारांपुढे देतो, समाजात पुढे देतो, ती एकसारखी असायला पाहिजे.
काय, कारण आता यांच्याकडे विभागीय आयुक्त कार्यालय आहेत, सर्वांकडे माहिती अपडेट आहे. ती अपडेट माहिती एकत्रित करून जर समाजापुढे दिली तर समाजामध्ये संभ्रम होणार नाही. आणि हे जे 48 लाख 58 लाख नोंदी, याच्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजामध्ये फार मोठा संभ्रम तयार होत आहे. ॲक्च्युअल येत नाही. म्हणजे आतापर्यंत 2 सप्टेंबरचा GR निघाल्यावर 400 प्रमाणपत्र नाही गेलं ना. एक शेवटला प्रश्न, मला एक सांगा की जसं ओबीसीला जो निधी राज्य सरकारने दिलेला आहे आणि SC/STच्या निधीची तुलना केली तर त्यांना केंद्राचाही मिळतो, राज्याचाही मिळतो. ओबीसीचा पूर्ण जो काही योजनांचा भार आहे किंवा जो काही विकास निधी आहे तो फक्त राज्यातनंच येतो. तर यासाठी दोन जर विचार करायचं झालं तर दोनमध्ये तुम्ही कशा प्रकारे फरक बघता आणि तुमच्यावर असं वाटतं का की खरंच अन्याय होतो, केंद्राचा जर निधी आला तर आणखी फायदा झाला असता? नाही, केंद्राचं धोरण असं असतं बा, SC आणि ST या 2 प्रवर्गाला केंद्राचं बजेट जेव्हा सादर केलं जातं तेव्हा त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली जाते आणि तो निधी त्याच्यातल्या प्रमाणे राज्याच्या वाट्याला येत असतो. राज्याचं बजेट तयार करताना आपल्याला किती हिस्सा द्यायचा आहे, कारण प्रत्येक योजनेमध्ये केंद्र सरकार 100% देत नाही. काही हिस्सा राज्याचा असतो, तर राज्याला फक्त तेवढीच तरतूद करावी लागते. ओबीसीच्या बाबतीमध्ये असं झालं की पहिली गोष्ट, ज्या काही योजना केंद्र सरकारमार्फत राबविल्या जातात त्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्याकरता ॲक्च्युअल प्रत्यक्षात जेवढ्या निधीची गरज राज्य सरकारला येते, मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की तेवढ्या निधीची मागणी हे राज्य सरकार केंद्राकडे करत नाही आणि म्हणून केंद्राकडून ओबीसीला जेवढा पैसा मिळाला तेवढा मिळत नाही. आणि म्हणून प्रत्यक्षात जेव्हा द्यायची वेळ येते, जेव्हा लोकांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरले जातात, हॉस्टेलमध्ये ॲडमिशन होऊन जातात, महायुतीच्या योजना येऊन जातात, तेव्हा मात्र मग आम्ही एवढा पैसा देऊ शकत नाही म्हणून कमी पैशाची तरतूद होते. हा जो एक भेदभाव ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये होत आहे, इकडे दाखवायचा की आम्ही ओबीसी समाजाला भरपूर देऊन राहिलेलो आहो, समाजाला आपल्या मागे फिरवायचं, आणि प्रत्यक्षात द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा समाजाला काहीच द्यायचं नाही. ही भूमिका सरकारने आता कुठेतरी बदलवली पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे. आपण बघू शकतो की एकंदरीत ओबीसी समाजाच्या निधीला घेऊन राष्ट्रीय ओबीसी संघाची काय भूमिका आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहे हे पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.